नमस्कार. आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे मुलांना टिफिनला काय द्यायचं. मुलाचं पोळी भाजी दिली तरी मुलांना रोज कंटाळा येतो. तर आज मी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीमध्ये छान अशी टिफिन रेसिपी दाखवणार आहे. तर इथे बघा, मस्त असा आपला नाश्ता आहे. अगदी पटकन होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त काही वापरायची सुद्धा गरज नाही आणि हेल्दीसुद्धा आहे. तर आता आपला हा नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात. तर त्यासाठी इथे मी बाउल घेतलेला आहे आणि एक छोटी वाटीच्या मापाने मी बेसन घेतलेलं आहे. तर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला समप्रमाणामध्ये रवा घ्यायचा आहे. जाडा बारीक कोणताही चालेल. तर इथे रवा घालून घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा दही घ्यायचा आहे. खूप छान टेस्ट येते त्याने. दही घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीच्या मापाने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्याच्या आहेत त्या आपल्याला कुठेही ठेवायच्या नाही आहेत. आणि पुन्हा मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अजून 1 वाटी इतकं पाणी घालायचं. तर अजून 1 वाटी इतकं पाणी घातलं म्हणजे एकंदरीत 2 वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कुठेही गुठळी न ठेवता. आणि आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला 5 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आता 5 मिनटं झालेली आहेत. बघा, बॅटर आपलं छान असं तयार झाले. रवासुद्धा चांगला पाण्यामध्ये मस्त की मुरला गेलेला आहे. तर आता बॅटर तयार झाले, चांगलं फेटून घेऊयात. तर फेटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या आल्या. तर इथे मी कांदा घेतला बारीक कापून, गाजर किसून घेतले आणि थोडीशी शिमला मिरची बारीक कापून घेतले आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मीठ वगैरे चांगलं लागलं गेलं पाहिजे. तर इथे आपल्याला अजून पाण्याची थोडी गरज आहे. तर इथे अर्धी वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे त्याच वाटीच्या मापाने मी एकंदरीत 2.5 वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे. तर बाकीची तयारी करूयात. त्यासाठी तवा तापत ठेवला आहे. थोडंसं तेल घातलेलं आहे, पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि ते सुद्धा पुसून घ्यायचं आहे. म्हणजे आपण काही करतो, डोसे, आंबोळ्या वगैरे काहीही करताना असं करायचं म्हणजे चिकटत नाही. तर आता आपलं जे बॅटर आहे ते घालून घेऊयात. तर इथे बघा, मी आपला नाश्ता मस्तपैकी घालून घेतो. तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये मोठी छोटी साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. मुलांना आपण ही पोळी म्हणून देऊ शकतो. मुलं फार आवडीने खातात. सॉसबरोबर खूप छान लागतं. किंवा जर बटाट्याची भाजी वगैरे असेल त्याच्याबरोबर सुद्धा देऊ शकतात. झाकण ठेवून आपण त्याला 1 मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवलं होतं. तर आता 1 मिनटानंतर आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे. आपलं तेल वगैरे सुद्धा जास्त घालायची गरज नाही आहे. तेलाचा वापर न करता मस्त असा आपला नाश्ता तयार होतो. तर इथे बघा, मस्तपैकी अशी मी दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस शेकवून घेतलेलं आहे. छान अशी आपली ही मस्त अशी पोळीसुद्धा तयार झालेली आहे. काढून घेऊयात. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा घालायची आहे. पुन्हा आपल्याला तेल वगैरे लावायची गरज लागत नाही. आणि व्यवस्थित घालून नंतर आपल्याला पसरवून घ्यायची आहे. तवा आपल्याला जो आहे त्याने हलवून पसरवून घ्यायची. पुन्हा झाकण ठेवूयात. ही सुद्धा पोळी आपली जी आहे ती छान अशी खरपूस दोन्ही बाजूने आपल्याला तिला चांगलं शेकवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, ही सुद्धा पोळी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपला नाश्ता तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, तयार झालेला आहे. मी तुम्हाला एक खोलून दाखवते. मस्त असा नाश्ता तयार आहे. तो सुद्धा तेल वगैरे काहीही न वापरता हेल्दी तर आहेच. म्हणजे कधी आपल्याला काही वेगळा नाश्ता करून खायचा असेल तर अशा पद्धतीने बनवून आपण खाऊ शकतो. किंवा मुलांना रोज तीच पोळी भाजी खाऊनसुद्धा कंटाळा येतो. तर तुम्ही या पद्धतीने मुलांना नाश्ता बनवून देऊन बघा. मुलं फार आवडीने खातात. सॉसबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर खूप टेस्टी लागतो. तर मुलांना काही वेगळं द्यायचं असेल तर अशा पद्धतीने आपण हा नाश्ता टिफिनमध्ये बनवून देऊ शकतो. किंवा ह्या पोळीला सॉस लावून रोल करून, चीज वगैरे किसून रोल करून देऊ शकतो. मुलं फार आवडीने खातात. म्हणजे मुलांना द्यायचं असेल तर थोडंसं सॉस लावायचं, वरून चीज किसायचं आणि रोल करून द्यायचं. किंवा नुसतं सॉस लावून दिलं तरीसुद्धा खूप छान लागतो. तर तुम्हाला आजची ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आपला नाश्ता जो आहे तो आणि हेल्दीसुद्धा आहे. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.